पाटण पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवर शंका. कोकिसरे तालुका पाटण येथे मारहाण झाल्याप्रकरणी पाटण पोलिसात गुन्हा दाखल होऊनही 15 दिवस उलटले तरी पाटण पोलिसांनी अद्यापही कुठलीही कारवाई केली नसल्याने मारहाण करणारे मोकाट फिरत आहेत आणि 22 दिवसानंतर फिर्यादीवरच गुन्हा दाखल करण्याची हालचाल पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यामुळे पाटण पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवरच ॲडव्होकेट देशमुख यांनी शंका उपस्थित केली आहे. ॲडव्होकेट शिवम देशमुख कुटुंबियांसमेत कोकिसरे येथे यात्रेसाठी गेले होते. यात्रा संपल्यानंतर 15 एप्रिल रोजी परत मुंबईला जाण्यासाठी संध्याकाळी 7:30 वाजता कुटुंबियांसोबत मोरगेरी बसस्थानकावर असताना सुनील मोरे, अमित मोरे, सनी मोरे, सेजल मोरे सर्व राहणार मोरेवाडी, नवनाथ पवार आणि सुरेश पवार दोघे राहणार कोकिसरे यांनी ॲडव्होकेट शिवम देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना जबर मारहाण करत गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी 10,000 रुपये रोख काढून घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच 25 एप्रिल रोजी पाटण पोलिसात रितसर गुन्हा दाखल करूनही 15 दिवस उलटूनही पाटण पोलिसांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगत आरोपींची नावे वगळूनच माझी फिर्याद घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना भेटायला गेलो असता त्यांनाही भेटू दिले नसल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले आहे. SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड. त्यांचं सर्वप्रथम त्याच्यामध्ये अमित मोरे नंतर सनी मोरे, त्याच्यानंतर त्यांचे वडील सुनील मोरे आणि त्याच्यानंतर हे सुरेश पवार, नवनाथ पवार आणि त्यांचं नाव तुम्हाला गुन्हा दाखल करून घेताना पोलिसांनी काय त्रास दिला? जेव्हा मी सर्वप्रथम जेव्हा 15 तारखेला मला त्यांनी मारण्यात आलं तेव्हा मी सर्वप्रथम पाटण दवाखान्यामध्ये मला ॲडमिट करण्यात आलं. तिथून मला सिरियस असल्यामुळे कराडला नेण्यात आलं. मी कराडला नेल्यानंतर मी मुंबईला ॲडमिट झालो जास्त डोक्याला मार लागल्यामुळे. तर तेव्हा मी जेव्हा 5 दिवसानंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो तेव्हा तिथे सिनियर PI त्यांना भेटल्यानंतर ते बोलायला लागले की आम्ही तुमची कंप्लेंट घेणार नाही आणि तुम्ही जे कलम बोलताय त्याच्या खाली आम्ही तुमची कंप्लेंट घेणार. मग ही कंप्लेंट घेऊन जेव्हा आम्ही DYSP साहेबांकडे गेलो, DYSP साहेबांनी सिनियर PI कवटेकर साहेबांना सांगितलं की तुम्ही त्यांचा जो काही गुन्हा आहे तो नोंदवून घ्या. जेव्हा आम्ही पुन्हा एकदा कवटेकर साहेबांकडे गुन्हा नोंदवण्यासाठी गेलो तेव्हा ते कवटेकर साहेब बोलायला लागले की तुमचा जो गुन्हा आहे तो आम्ही नोंदवून घेऊ, फक्त तुम्ही जे पुण्यामध्ये बोलताय कंप्लेंटमध्ये बोलताय फक्त ही 2 FIR मधून नावं बघा तुमचे मी लगेचच्या लगेच FIR. कोणाकोणाची नाव आहेत? त्यातलं पहिलं नाव शामराव पवार आणि दुसरं प्रशांत पवार. मग त्यांनी जसं आम्ही त्या आम्ही इतके दिवस त्यांची आमची FIR घेत नाही आणि जे ते आम्हाला वाटलं की एकदा FIR घेतल्यानंतर पोलीस प्रशासन त्यांना अटक करतील. प्रशांत पवार आणि ते दुसरा शामराव कोण आहे ती? जे प्रशांत पवार आहे ते उद्योजक आहे आणि जे शामराव पवार आहे ते आमचे कोकिसरे गावचे उपसरपंच आहे. ते कुठल्या पक्षाचे संलग्न आहेत? ते शिवसेनेशी संलग्न आहे. कोणत्या? एकनाथ साहेबांच्या. तर जसं त्या दोघांची नावं वगळण्यात आली, बाकी 6 जणांची त्यांनी नावं त्या पोलीस कंप्लेंटमध्ये घेतली. ते 6 नावं म्हणजे सर्वात पहिलं की जे तिथे अमित मोरे ज्याने सर्वात पहिला तिथे ज्याचं भांडणाला कारण होतं तो होता. त्याने लगेच मग बाकीच्या लोकांना बोलून आणलं. त्याच्यामध्ये मग त्याचे वडील आणि त्याचा सक्का भाऊ आणि बाकीच्या आमच्या गावातले 10-20 जण मला मारायला भेटून दिलं. कालच जनता दरबार भरणार हे जसं मला समजलं. मी काल मुंबईवरून गावाला आलो. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्ही आज भेटू नाही शकत, तुम्ही नंतर या. मला कितीही आग्रह केला तरी त्यांनी आम्हाला भेटून दिलं नाही साहेबांसोबत. आणि जेही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यामध्ये त्यांनी मदत करावी आणि पोलिसांना तसं सांगायला